शेवगाव तालुक्याच्या बाडगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये 30 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी 2 शिक्षक आहेत. पण एका शिक्षकाची पदोन्नती झाल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून एक शिक्षक 30 विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे कशा पद्धतीने देतोय हे शिक्षण विभागाने पाहणं महत्त्वाचं आहे. सरपंच अंबादास ढाकणे यांनी आणि बाडगव्हाण येथील पालकांनी, ग्रामस्थांनी पंचायत समिती यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही अद्यापपर्यंत शिक्षकाची नेमणूक केली नाही. एक शिक्षक असून देखील तो BLO मतदार याद्यांचं काम करत असल्यानं पर्यायानं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत असून 1ली ते 4थी पर्यंतच्या 30 विद्यार्थ्यांना एक शिक्षक कशा पद्धतीनं शिकवत असेल ही व्यथा असल्यामुळे पंचायत समितीनं लवकरात लवकर निर्णय घेऊन येथील जिल्हा परिषद शाळेला एक शिक्षक देऊन न्याय मिळवून द्यावा, अन्यथा पालक व ग्रामस्थ सर्वच्या सर्व विद्यार्थी घेऊन पंचायत समितीमध्ये आंदोलन करणार असल्याचं पालकांनी आणि ग्रामस्थांनी सांगितलं. अंबादास बाळासाहेब ढाकणे, लाडजळगाव ग्रुप ग्रामपंचायत, बाडगव्हाण मौजे येथे जिल्हा परिषद शिक्षक कांबळे सर यांची पदोन्नती झाल्यामुळे ते पद रिक्त झालं असून ती शाळा राज्यस्तरीय, तिचा नंबर 150 असून त्या ठिकाणी आज अत्यंत बिकट अवस्था आहे. त्या ठिकाणी शिक्षक नाही आहे आणि एक शिक्षक आहे, त्याच्यावर BLOचं काम नेमलेलं आहे. तर मग मुलांना शिकवायचं कोणी? शासनाने याच्याकडे लक्ष केंद्रित करून शिक्षकाकडे हे काम दिलेलं असून तरी पर्यायी शिक्षक त्यांनी उपलब्ध त्या ठिकाणी करून द्यावं असं गावकऱ्याची माझ्याकडे मागणी आलेली आहे. त्याच्यानुसार मी आपलं गट शिक्षण अधिकारी BDO साहेबांना मी निवेदन देणार आहे. मौजे बाडगव्हाण ग्रामस्थ यांना त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाडगव्हाण येथील शिक्षक श्री कांबळे सर यांची पदोन्नती झाल्यामुळे ती जागा रिक्त झाल्याने त्या ठिकाणी शिक्षक नेमलेला नाही. तरी त्या शिक्षकाच्या जागेवर लवकरात लवकर नवीन शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी, अन्यथा येणाऱ्या 8 दिवसात जर नेमणूक झाली नाही तर सर्व विद्यार्थ्यांसहित पालकांसहित आम्ही पंचायत समिती येथे आंदोलन करणार आहे.